कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील कलगली या छोट्या गावात प्रवीण जिंगलूर आणि भाग्यश्री यांचा संसार सुरू झाला होता. साधारण 3 वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजानुसार त्यांचा विवाह झाला. भाग्यश्री दिसायला सुंदर आणि सुशिक्षित आणि शांत स्वभावाची होती. प्रवीणला चांगली पत्नी मिळाल्याचा आनंद होता. सुरुवातीची 1.5-2 वर्षे दोघांचे आयुष्य समाधानाने चालले. प्रवीणकडे थोडी वडिलोपार्जित शेती होती आणि तो गावात मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काळ जसजसा पुढे गेला तसतसा प्रवीणच्या मनात पत्नीविषयी संशय निर्माण होऊ लागला. भाग्यश्री वारंवार मोबाईलवर बोलत असल्याचे त्याच्या लक्षात येऊ लागलं. सुरुवातीला ती माहेरच्यांशी बोलत असेल असे त्याला वाटले, परंतु नंतर ती एका तरुणाशी नियमित संपर्कात असल्याची माहिती त्याला मिळाल्याचं सांगितलं जातं. त्या तरुणाशी तिचे लग्नापूर्वी प्रेम संबंध होते असा संशय त्याने मनाशी बाळगला. प्रवीणने भाग्यश्रीला याबाबत विचारणा केली, मात्र तिने कोणतेही अनुचित संबंध नसल्याचं सांगितलं. ही माहिती खोटी असल्याचं देखील तिने स्पष्ट केलं. तरीही प्रवीणच्या मनातील संशय काही दूर झाला नाही. अविश्वासाने त्याचे विचार पोखरायला सुरुवात केली होती. संशय वाढत असताना प्रवीण दारूच्या आहारी गेला. तो रात्री उशिरा दारू पिऊन घरी येऊ लागला आणि पत्नीवर संशय घेऊन त्याला शिवीगाळ व मारहाण करू लागला. घरातील वाद वाढू लागले. अनेकदा भाग्यश्री रागाच्या भरात माहेरी जात असे आणि काही दिवसांनी परत येत असे. ती माहेरी गेली की प्रियकराला भेटत असेल अशा कल्पनांनी प्रवीण अधिकच अस्वस्थ होत असे. त्याने हा संशय भाग्यश्रीच्या माहेरच्या समोर मांडला, परंतु त्यांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. यामुळे प्रवीणच्या मनात त्यांच्याविषयी राग निर्माण झाला. एका प्रसंगी माहेरी झालेल्या वादात त्याला मारहाण झाल्याचे सांगितले जातं. हा अपमान त्याने मनात साठवून ठेवला होता. दोन्ही कुटुंबांनी आणि गावातील पंचांनी नवरा बायकोतील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. काही काळ परिस्थिती सुधारेल असं वाटलं, परंतु प्रवीणचे दारूचे व्यसन वाढतच गेले. तो दिवसेंदिवस अधिक चिडचिड होत करत गेला. भाग्यश्रीच्या माहेरच्याने तिच्या सुरक्षिततेसाठी तिला काही काळ माहेरी नेले. हेही प्रवीणने संशयाच्या नजरेने पाहिलं. काही दिवसांनी प्रवीण स्वतः सासरी गेला. त्याने नम्रपणे बोलून पुढे भाग्यश्रीला चांगले वागवण्याचं आश्वासन दिलं. मारहाण करणार नाही, संशय घेणार नाही असं सांगून त्याने तिला परत गलगली येथे आणलं. सुरुवातीचे 4-5 दिवस तो शांतपणे वागत राहिला. त्यामुळे घरात पुन्हा शांतता प्रस्थापित होत असल्याचं वाटत होतं. यानंतर प्रवीणने भाग्यश्रीचा मोबाईल तपासण्याचे सांगितलं होतं. त्यात काही कॉल आणि संदेश आढळल्याने त्याचा संशय पुन्हा भडकला. दारूच्या नशेत त्याने भाग्यश्रीशी जोरदार भांडण केले. रागाच्या भरात त्याने तिला लाकडी दांडकेने मारहाण केली. वाद अधिक चिघळला. भांडणाच्या भरात प्रवीणने घरातील दोरी घेतली आणि भाग्यश्रीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. ती तडफडत असताना त्याने मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण सुरू केलं. हा प्रकार त्याने तिच्या माहेरच्यांना लाईव्ह दाखवल्याचं सांगितलं जातं. पतीकडून तिला सोडण्याची विनवणी होत असतानाही तो संतापाने शिवीगाळ करत राहिला. काही वेळात भाग्यश्रीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी बेळगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. बेळगी पोलीस तातडीने गलगली येथील जिंगलोर यांच्या घरी आले. घरी प्रवीण हा विमनस्क अवस्थेत खाली मान घालून बसला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत मयत भाग्यश्रीच्या माहेरचे लोक देखील गलगली येथे आले. त्यांनी जावई प्रवीणला घराबाहेर काढून मारहाण केली. त्याला मारहाण होत असताना पोलिसांनी त्याला सोडवून घेतलं. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बिळगी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची फिर्याद मयत भाग्यश्रीच्या भावाने बेळगी पोलिसांना दिली. त्यावरून भाग्यश्री प्रवीण जिंगलोर वय 23 हिच्या खून प्रकरणी तिचा पती प्रवीण जिंगलोर वय 26 याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी प्रवीण याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके आणि भाग्यश्रीला गळफास लावलेले दोरे त्याच मोबाईल फोन जप्त केला. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस तपास बेळगी पोलीस करत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, ती समाजासाठी गंभीर इशारा आहे. संवादाऐवजी संयमाऐवजी हिंसा आणि समस्याऐवजी व्यक्ती नष्ट करण्याची प्रवृत्ती किती भयावह परिणाम घडवू शकते हे या प्रकरणातून दिसून येते. वैवाहिक आयुष्यात मतभेद असू शकतात, परंतु त्यांचे उत्तर ही हिंसा कधीच नसते. संशय मन पोखरू लागल्यास समुपदेशन, कुटुंबियाची मदत आणि कायदेशीर मार्ग यांचा अवलंबन करणे आवश्यक आहे. एका क्षणाच्या संतापाने एका तरुणाचे आयुष्य संपले आणि 2 कुटुंबाचे भवितव्य उद्ध्वस्त झाले.